कधी केले नाही ते मी ह्या टेस्टद्वारे मला ते विचार करता आले. पहिलं पोलीस व्हायचं होतं, म्हणजे अजून पण व्हायचंय, पण मला ही जी टेस्ट दिली त्याच्यावरून असं समजलं की मी काउन्सिलिंग चांगलं करू शकते. त्याच्यात असे प्रश्न होते की समोरच्याचे हावभाव ओळखायचे होते आपल्याला. एक चित्र दिलं होतं, त्यात 3 ऑप्शन्स दिले होते की हा माणूस नक्की काय बोलतोय, ह्याची काय रिॲक्शन्स आहे. तर मला असं वाटतं की मी जास्तीत जास्त ते क्लिअर केलंय. मला पटकन समजत होती की तो समोरचा व्यक्ति काय करतोय. पहले आपका करियर के रिलेटेड 1 में से 10 कितना टेंशन था? 7-8. अभी 1-2. मी ह्याच्या आधी असं कधीच विचार केला नव्हता की माझं मॅथमध्ये एवढं डोकं, पण ह्या टेस्टमुळे मला कळलं की माझं मॅथमध्ये डोकं आहे. आपण जनरली काय होतं क्लासमध्ये टाइम लावलेला नसतो, त्यामुळे आपण एकाच गणितावर विचार करत असतो की बाबा ह्यानी ह्याला मल्टिप्लाय केलं तर असं का तसं का, आपण सारखं प्रश्न विचारत असतो. पण हे प्रश्न असे होते की जे आमच्या सिलेबसच्या बाहेरचे होते आणि मला असं कधी वाटलं सुद्धा नव्हतं, कधी मी विचारच केला नव्हता की समजा जर माझं ड्रीम आहे लॉयरचं, जर मी लॉयर नाही झाले तर मी दुसरं काय होऊ शकते ह्याचा मी कधी विचार केला नव्हता. आणि माझ्यातल्या क्वालिटीज मला दिसल्या कधीच नव्हत्या, पण त्या ह्या टेस्टमुळे मला दिसून आल्या. आणि माझ्या आतल्या ज्या क्वालिटीज होत्या लपलेल्या, त्याच्यामुळे मला हे कळलं, त्या आज बाहेर निघाल्या. त्याच्यामुळे मला हे कळलं की मी मॅथमॅटिक्स मध्ये सुद्धा माझं करिअर करू शकते. असंच नाहीये की समजा एकच मार्ग आपण निवडला, पण आपण ऑप्शनल ठेवायला पाहिजे. ह्या टेस्ट मध्ये आम्हाला असे बरेचसे प्रश्न होते, कन्फ्युजिंग पण काही प्रश्न होते. ह्या टेस्ट मध्ये असे प्रश्न होते की जे प्रश्न मी कधी इमॅजिन सुद्धा केले नव्हते. थोडक्यात माझ्या कल्पना शक्तीला चालना देण्यासारखे प्रश्न होते. पटपट टाइम मध्ये ते प्रश्न झालेच पाहिजेत. आणि शिवाय हे प्रश्न मला पुढेही उपयोगी पडतील असे होते. म्हणजे माझी निर्णय करण्याची क्षमता होती ती वाढली. दुसरं म्हणजे माझे पेशन्स होते ते वाढले. विश्वास है आप में और कि मैं कर सकता हूँ इंजीनियरिंग? विश्वास तो बढ़ गया क्योंकि आज जो सवाल थे हार्ड सवाल थे, मुझे नहीं लगा था पहले कि मैं कर सकता हूँ सॉल्व, पर जैसे जैसे करने लगा तो वो 10 सवाल के लिए सिर्फ 3 मिनट थे. तो पहले लगा अब 3 मिनट में तो हो ही नहीं सकता, पर जैसे जैसे मैं करते गया तो वैसे वैसे वो होता गया. और अब 10वीं की वजह से टाइम मैनेजमेंट भी मुझे इतना जमता नहीं था, पर आज इतना मतलब 10 सवाल में सिर्फ 3 मिनट में कर सकता हूँ. तो मैं बोर्ड में तो कुछ भी कर सकता हूँ, और इंजीनियरिंग में भी. हाँ, इंजीनियरिंग में और जो आगे मुझे करना है उसमें मैं कर सकता हूँ. ऐसा मुझे बहुत आज मतलब आत्मविश्वास मेरा बढ़ चुका है. ओके. म्हणजे आपण आज आम्हाला शिकायला मिळाले की आपण कसे व्यक्तीचे चेहरे जाणू शकतो आणि त्यांच्या हावभाव कसे आपण जाणू शकतो. जर आपण काही केलं स्वतः, पण जर आपल्यात विश्वास नसेल, आत्मविश्वास नसेल की माझं हे बरोबर आहे, तर आपलं किती मोठं सक्सेस असेल तरी ते आपल्यासमोर काही नाही. कारण सर्वात महत्वाचं होतं आत्मविश्वास. तभी फील्ड में के सवाल थे, मतलब गणित, बुद्धिमत्ता, सामाजिक, पॉलिटिक्स, मतलब सब तरह के काम आज थिंकिंग करके वो सॉल्व किए. तो सबका थोड़ा थोड़ा हमने कुछ ना कुछ तो मतलब योगदान किया. तो हमें पता चला कि हम इसमें भी कर सकते और इसमें भी कर सकते. तो जरा हमारा कॉन्फिडेंस आज बढ़ चुका है. ब्रेन इमॅजिनेशन पण समजलं की जसं की आम्हाला आता सांगितलं होतं, एक डस्टर घेतलाय त्यांनी, एक उदाहरण दिलं होतं. तो जर डस्टर आपण फिरवला तर त्याची कोणती साईड आपल्याला समोरून दिसेल, जेणेकरून आम्हाला त्या डस्टरची इमेज आमच्या ब्रेनमध्ये छापली गेली. आम्ही त्याचा विचार केला. तो उससे आपका दिमाग पे क्या असर हुआ? ज्या गोष्टी आपल्या समोर नाहीयेत त्या आपण कशा इमॅजिन करू शकतो हे मला समजलं. एखाद्या आपण कंपनीत जॉबला लागलो आणि तिथे